सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला हेड मसाज बघायचा आहे. ठीक आहे. आता हेड मसाज आपण जेव्हा करतो त्याचे काय फायदे आहेत हे सर्वप्रथम जाणून घेऊया. नुकसान काहीच नाहीयेत हेड मसाजचे. ठीक आहे. तर फायदे काय काय आहेत? तर पहिली गोष्ट, एखाद्याचे हेअर लॉस होतात, म्हणजे एखाद्याचे हेअर गळतात, तर त्या जागी नवीन हेअर येऊ शकतात आपण जेव्हा हेड मसाज करतो ते. ठीक आहे. दुसरी गोष्ट, एखाद्याला डॅन्ड्रफ असेल तर तोही कमी होऊ शकतो. लक्षात आलं? हेड मसाज आणखीन फायदेशीर ह्याच्यासाठी पण आहे. कोणी कोणी काही जण रिलॅक्स होण्यासाठी येतात. त्यांना स्ट्रेस, चिंता, काळजी करतात. ह्याच्यासाठी सुद्धा हेड मसाजसाठी येऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे हेड मसाजचे अनेक फायदे आहेत, तोटा एकही नाही. ठीक आहे. तर सुरुवात करूयात. प्लस आपण जेव्हा ऑइल मसाज करतो, ठीक आहे, तर मी तुम्हाला ऑइल कसं मिक्स करायचं तेही दाखवेल तुम्हाला. प्लस मसाजच्या ज्या स्टेप आहेत त्या पण तुम्हाला कळतील. ठीक आहे. तर शेवटपर्यंत बघायचं याच्यासाठी तुम्हाला. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक आणखीन हा लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक रेसिपी सांगणार आहे. ऑइलची रेसिपी असेल. ते जर तुम्ही ऑइल घरी बनवताय आणि तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्ही स्वतः ऍप्लिकेशन करताय, मी स्वतःही तेच ऑइल यूज करते. ठीक आहे. आणि ज्याच्यामुळे, त्या ऑइलमुळे माझे हेअर आजही काळे आहेत. ठीक आहे. व्हाईट कुठेही झालेले नाहीयेत. हेअरची ग्रोथ चांगली आहे. नॉर्मल ऑइलने मसाज केला तरीही आपल्याला बेनिफिट मिळतातच. पण हे जे मी एक मिरॅकल ऑइल तयार करते, तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ओके. पण पहिला आपल्याला हेड मसाज बघायचा आहे आणि मग जे ऑइल आपण तयार करणार आहोत, तर ते मध्येच तुम्हाला एखाद्या एखाद्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूयात. आपल्याला काय काय लागणार आहे? तर आपल्याला लागणार आहे नॉर्मल ऑइल. जसं की मी घेतलेलं आहे कोकोनट ऑइल. ठीक आहे. कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण मिक्स करणार आहोत. जसं की हेअर स्मूथ होण्यासाठी, शाईन येण्यासाठी आपण ऑलिव्ह ऑइल आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई सुद्धा आहे. लक्षात आलं? आपण ऑलिव्ह ऑइल पण घेतलेलं आहे, ते काही ड्रॉप आपण ऍड करणार आहोत. त्याच्यानंतर आणखीन एक ऑइल आहे, ते म्हणजे आमला, म्हणजे आवळ्याचं ऑइल आहे. आणि तुम्हाला आवळा हा तुम्हाला माहिती आहे हेअरसाठी खूप त्याचे फायदे आहेत आवळ्याचे. ठीक आहे. जे मी तुम्हाला ऑइल दाखवणार आहे ना, त्याच्यामध्ये आपण आवळा सुद्धा यूज करणार आहोत. लक्षात आलं? तर आवळा हा महत्वाचा आहे, आपल्या हेअरमध्ये असायला पाहिजे. ओके. तर आपल्याला आमला हेअर ऑइल सुद्धा यूज करायचं आहे. आता आपण ह्याला मिक्स कसं करायचं? तर जास्त क्वांटिटीमध्ये तुमचं राहणार आहे कोकोनट ऑइल. ठीक आहे. तर आपण घेऊयात. आपल्याला एक असं बाउल लागेल, त्याच्यामध्ये आपण कोकोनट ऑइल घेतोय. जसं हेअर असतील, जसं क्लायंटचे हेअर बघायचे आहेत सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑइल काढायचं आहे. ठीक आहे. आपण आता थोडंसं ऑइल घेतलेलं आहे. ठीक आहे. जितकं आपल्याला थोडंसं लागेल आणखीन. ठीक आहे. अंदाजेच घ्यायचा, असं नाहीये की कुठलं ऑइल कमी झालं, जास्त झालं, असं काही नाहीये. ऑइल आहे, कोकोनट ऑइल, ऑलिव्ह ऑइल, त्याच्यानंतर आमला ऑइल, हे हेअरसाठी चांगलेच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अगदी जास्त घेतलं तरीही चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की हेड मसाज झाल्यानंतर तुम्ही जर हेअरला स्टीम देताय, तर तुम्ही ताबडतोब हेअर क्लीन करायचे आहेत, म्हणजे हेअर वॉश करायचं. आणि जर का तुम्हाला स्टीम द्यायची नाहीये, क्लायंटला नुसता हेड मसाज करताय, तर क्लायंटने रात्रभर डोक्यावर ऑइल ठेवलं तरीही चालतं. ओके. आता आपण थोडंसं अमाऊंटमध्ये आपण घेणार आहोत आमला ऑइल. ठीक आहे. काही ड्रॉप आपण ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. आणि आपण थर्ड ऑइल घेतोय, ऑलिव्ह ऑइल. ठीक आहे. इथे दिलेलं आहे ऑलिव्ह ऑइल म्हणून. ठीक आहे. ते पण आपण घेतोय. हे थोडंसं कमी प्रमाणात घेतोय आपण. ओके. बस. हे आपलं आता रेडी झालेलं आहे ऑइल. ठीक आहे. याला हलकसं मिक्स करायचं आणि थोडंसं गरम करायचं. ठीक आहे. आता ह्याला हलकसं मिक्स करायचं आपण आणि थोडंसं गरम करायचं. किती गरम करायचं? क्लायंटच्या स्काल्पला लावायचं. म्हणजे स्काल्प समजला ना, हेअरला नाही लावायचं, स्काल्पला लावायचं आपल्याला, कॉटनच्या मदतीने. तेवढं क्लायंट जेवढं सहन करेल. आणि खूप सारं गरम करायचं नाही, हे नॉर्मली गरम करायचंय. आणि मग क्लायंटवर आपण ऍप्लिकेशन करणार आहोत. लक्षात आलं? तर आपल्याला हेड मसाज बघायचंय. पुढे मी ऑइल कसं
तयार केलं, हे दाखवलं मी तुम्हाला. तर ऍप्लिकेशन टेक्निक बघायचं आहे आणि मसाज कसा करायचा आहे. ठीक आहे. तर मसाज हा तुमचा 15 ते 17 मिनिटं होईल. ठीक आहे. जास्तही करू शकता, पण खूप सारं म्हणजे 10 ते 15 मिनिटं करा. जास्त वेळ नका करू. ठीक आहे. आणि प्रेशर किती असेल, मीडियम प्रेशर द्या. क्लायंटला विचारा की तुमचा जो प्रेशर आहे हा जास्त होतोय का? कमी होत असेल तर त्यांना सांगायचं थोडंसं आणखीन प्रेशर द्यायचं आहे का? क्लायंटला विचारायचंय. आणि खूप सारं तुम्ही हेवी मसाज करताय तर प्लीज हेवी मसाज करू नका. आणखीन महत्वाचं बघा, क्लायंटला ना सुरुवातीला हे पण विचारायचंय तुम्हाला की तुमचं डोकं दुखतंय का? काही जणांचं अर्धशीर्ष दुखत असतं, बरोबर ना? किंवा काही जणांचा अगदी हा भाग दुखत असतो. तर अशा वेळेला ना क्लायंटला मसाज द्यायचा टाळा, किंवा जर द्यायचंच झाला तर हलक्या हाताने द्या. ठीक आहे. शक्यतो टाळा. हा, क्लायंट तुम्हाला याच्यासाठी पण येईल, एखाद्याचं डोकं जड होतं सारखं सारखं, दुखणं आणि जड होणं याच्यात फरक आहे ना, तर त्याच्यासाठी सुद्धा येऊ शकतं. म्हणजेच काय, तर रिलॅक्स होण्यासाठी. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला इतके फायदे सांगितलेले आहेत हेड मसाजचे. आता हे तुम्ही ओळखायचं कसं? एखादी क्लायंट तुमच्याकडे हेड मसाजसाठी येते. त्यांना तुम्हाला किती सेटिंग द्यायच्या आहेत? हेअर ग्रोथसाठी येतेय की रिलॅक्स होण्यासाठी येतेय? स्ट्रेस, काळजी आहे तिला याच्यासाठी येते? एकतर खूप बेनिफिट आहेत त्याच्यामध्ये. हेड मसाज करताय तुम्ही. तर क्लायंटला सांगायचं 5 ते 6 सेटिंग तुम्हाला घ्यायला पाहिजे. एखाद्याचे हेअर जर गळत असतील, आता हा जो टाळू आहे ना, हा काही जणांचा खूप रिकामी होतो. हा स्काल्प मग दिसायला लागतो. तर सुरुवातीला चेक करायचे हेअर. असे भांग करायचे, ठीक आहे. आणि असे थोडेसे फ्लॅट करायचे आणि बघायचे. मधल्या लाईनमध्ये हेअर किती दिसतात? अगदी हेअर जसे गळतात ना, त्याचे अगदी खूप कमी दिसतात तुम्हाला, बेबी हेअर छोटे-छोटे. ठीक आहे. अगदी नाच्या बरोबर असतात. तर जेव्हा तुम्ही क्लायंटला 15 ते 20 दिवसानंतर पुन्हा चेक करता, ही ट्रीटमेंट ना तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता किंवा 10 दिवसातून करा. क्लायंटला 15 दिवसांनी पण बोलवू शकता. पण 5 ते 6 सेटिंगसाठी तुम्हाला बोलवायचं आहे. 2 ते 3 सेटिंग नंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसायला लागेल. क्लायंटला दाखवायचा आहे तो रिझल्ट. हेअरचे असे क्लायंटला सांगायचं, हेअरचे असे पार्ट करा, मिडल पार्ट करा. बघा, हेअर फ्लॅट करून बेबी हेअर आलेले दिसतात तुम्हाला. तर हे करायला सांगायचं आणि तुम्ही स्वतःही बघायचं आणि त्यांना पण दाखवायचं की असा-असा रिझल्ट आहे म्हणून. लक्षात घ्या, बरेचसे जण हेअरला ना काहीच करत नाही. हेअर गळतात, गळतात, गळू देतात आणि काहीच करत नाही आणि मग अशी वेळ येते की क्लायंटला नवीन हेअरच येत नाही. म्हणजे हेअर येण्याची प्रोसेसच थांबून जाते, असं होतं ना. जसं की बघा, आता जसं-जसं आपलं एज वाढतं, वय वाढतं, तसं-तसं आपले हेअर ना अगदी कमी-कमी होतील किंवा कमी-कमी होतील असं आपण बोलू शकतो. पण जर का तुम्ही हेअरला काहीच केलेलं नाहीये आणि अगदी गळूनच देतायत, काहीच करत नाहीये, तर मग ती प्रोसेस तुमची हळू-हळू मंदावली. लक्षात आलं? ह्याच्यासाठी जर का हेअर लॉस होत आहे, तर तुम्हाला ही ट्रीटमेंट तुम्ही क्लायंटला देऊ शकता. ओके? चला तर मग सुरुवात करूयात आपण. ऑइल लावायचं कसं, ॲप्लिकेशन कसं करायचं आणि क्लायंटला मसाज कसा द्यायचा? तर हे बघायचं आपल्याला. तर क्लायंटच्या स्काल्पला आपल्याला सर्वप्रथम ऑइल लावायचं आहे. मिडल पार्ट करूयात आपण. अशा प्रकारे. ठीक आहे. आता आपण ऑइल घ्यायचंय आपल्याला. असं कॉटनवर ऑइल घेतलं मी आणि केसांना नाही लावायचं, स्काल्पला लावतोय आपण पूर्ण. पहिला मिडल पार्ट आपण कव्हर करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर अगदी जवळ-जवळ थोडं-थोडं पार्टिशन करून तुम्हाला ऑइल लावायचंय. आणि ह्या हेड मसाजने तुम्हाला 100% रिझल्ट येतो. ठीक आहे. हेअर लॉस व्हायचे कमी होतात, गळणं कमी होतं आणि जर जिथे गळालेले हेअर आहेत, तिथे नवीन हेअर यायला लागतात.
आहे. त्याच्यामुळे करून बघायचंय तुम्हाला हेड मसाज. ठीक आहे, एका बाजूला लावून झालं, ह्या बाजूला पण लावायचं आपल्याला. आपण जेव्हा सलून मध्ये काम करतो किंवा आपल्या पार्लर मध्ये एखाद्याला आपण हेड मसाज देतो, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारेच ऍप्लिकेशन करायचं आहे. असं नाही हातावर घेतलं आणि हाताने लावताय, असं नका करू. कॉटनवर घ्या आणि कॉटनने थोडस असं स्प्रेड करा. प्रोफेशनली काम करताना तुम्हाला अशा प्रकारेच करायचं आहे. आणि ऑइल थोडस आपण गरम केलेलं आहे, लाईटला चटका द्यायचा नाही. ठीक आहे, एवढं झालं. त्याच्यानंतर थोडस ऑइल ठेवायचं आहे. आता थोडं कॉटनवर घेतलं आणि मी अगदी टाळूवर टाकते, मधल्या ह्याच्यामध्येच मी असं थोडस काही गुण मी ते असं ऑइलला ठेवते, बरोबर. त्याच्यानंतर मसाज करायचं हलकस, आपल्याला अशा प्रकारे स्प्रेड करायचंय. आणि क्लायंटला सांगायचं आहे, काय सांगणार क्लायंटला? डोळे बंद करा, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, चांगला विचार करा आणि तुम्ही ओम असा जप करू शकता. ठीक आहे, आणि क्लायंटला डोळे बंद करायला सांगायचं. लक्षात घ्या, आपण जेव्हा क्लायंटला जेव्हा आपण काम करतो, हेड मसाज करतो, ते कुठली ट्रीटमेंट करतो, तेव्हा तुमचं मन सुद्धा साफ पाहिजे. तुमचं मन म्हणजे काय? तुम्ही अगदी एखाद्याला सर्व्हिस देताय आणि तुम्ही घरीच तुमचं मन ठेवलंय. घरात काय चालू आहे, भांडण झालं, हे झालं, ते झालं. तर बघा, निगेटिव्हिटी आहे ना, ही पण ह्याचा सुद्धा रिझल्ट असतो. लक्षात घ्या, तुम्हाला जर का पॉझिटिव्ह विचार रिझल्ट हवा असेल, चांगला रिझल्ट हवा असेल, तर तुमचं माइंड सुद्धा व्यवस्थित हवं जेव्हा तुम्ही क्लायंटवर काम करता. रिझल्ट 100% हवा असेल तर तुमचं लक्ष इथेच हवं, क्लायंटवरच हवं. ना की काहीतरी मला वेगळं काम करायचंय, हे असंच झालं किंवा क्लायंटच आता कशाला आलं, असं विचार करायचा नाही. त्यांना सुद्धा 100% रिझल्ट आला पाहिजे. पॉझिटिव्ह विचार आपण सुद्धा ठेवायचे आहेत, निगेटिव्ह नको. ओके, तर आपण हे घासायचं हे करतानाच तुम्हाला मनातल्या मनात तुमचे विचारही तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवायचे. ठीक आहे, आणि क्लायंटला सांगायचं आता डोळे बंद कर. थोडस आपण आपण ह्याला असं टाळूवर घासायचं आहे. तुम्ही हे बघितलं असाल, हे जे हेड मसाज आहे हे पूर्वीपासून चालत आलेले आहे, पण आता थोड्याशा स्टेप बदलल्या आहेत. आता पूर्वीसारखा मसाज कोणीही करत नाही, लक्षात आलं. पण हे करणं फार गरजेचं आहे. झालं. आता माझ्या फिंगरवर सुद्धा मी काय करेन, थोडस ऑइल घेईन. ठीक आहे, ऑइल ऑलरेडी आहे, हे बघा, ऑलरेडी ऑइल आहे, पण आणखी थोडस घेईन. ठीक, आणि आपला जो मसाज आहे तो कसा जाणार बघा. मी सुरुवातीला मी तुम्हाला हेअरवर दाखवते, हेअरवर मसाज करायचा नाही, पण तुम्हाला स्टेप कळाव्यात म्हणून मी हेअरवर दाखवते. आपल्याला जायचं आहे हेअरच्या आतमध्ये, स्काल्प मध्ये जायचं आपल्याला, बरोबर. तर मी मसाज करताना आपण कसा करायचा बघा, मीडियम प्रेशर राहील आपलं. आणि सुरुवात आपण कानापासून करूया, फ्रंट हा भाग कवर. टाळूवर हात नका ठेवू, आणि ठेवलात तर हलका हात ठेवा. मी माझा वजन, माझा जोर आहे तो मी असा दुसऱ्या हाताने नाही टाकायचंय समोरच्या क्लायंट. तुम्ही सपोर्ट म्हणून तुम्ही असं फिंगरने याला असं टच करा, नाहीतर मग भारी होऊन जाईल त्यांचं डोकं. लक्षात आलं. कारण अशा जेव्हा आपण हा हेड मसाज करतो ना, क्लायंट 100% झोपून जातो. मग सारखे सारखे अशी मान त्याची वर खाली होते, बरोबर. तर काय करायचं, त्याला सपोर्ट म्हणून तुम्ही असं टच करून ठेवू शकता. आता सुरुवात करूया. ठीक आहे, सुरुवात आपल्याला करायची आहे. मी सपोर्ट दिलेला आहे अशा प्रकारे. ठीक आहे, सुरुवात करतोय आपण. मी आता आतमध्ये. ठीक आहे, मग खाली यायचं, पुन्हा जायचं. हे तुम्हाला 2-2 वेळा करायचं. याने काय होईल, ह्या मसाजने एक जागा तयार होईल नवीन हेअर येण्यासाठी.
जी तुम्ही खूप वर्ष त्याला बंद केलेलं आहे, पोर्स ओपनच झालेले नाहीयेत, बंदच आहे. नवीन जागाच म्हणजे नवीन हेअर यायला जागा तर हवी की नाही? तर ती तुम्ही हेड मसाजने तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला क्लायंटचे नवीन हेअर येण्यासाठी मदत करणार आहे हा मसाज. तेव्हा आपला जोर निघतो, लक्षात घ्या. आपला जोर निघतो म्हणजे काय? तर आपण थोडंसं प्रेशर देतो ना, वरच्यावर नाही चालत आहे. ठीक आहे? तुम्हाला दोन्ही हाताचा यूज करायचा आहे, तुम्ही करू शकता. आणि हळूवारपणे करा, खूप घाईघाईमध्ये नाही करायचं. कारण आपल्याला 15 ते 20 मिनिटं करायचा आहे हा मसाज. झालं, एवढं झाल्यानंतर काय करायचंय तुम्हाला? असं ही स्टेप करायची आहे बघा अशी. ही तुम्हाला काही सेकंद करायची आहे. कारण तुमची एक स्टेप पूर्ण झालेली आहे. ठीक आहे? ह्याने सुद्धा क्लायंटला फार रिलॅक्स वाटतं. ठीक आहे? अशा प्रकारे. आणि ही स्टेप करताना क्लायंटचे हेअर खेचले जाणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. झालं? आता तुम्हाला आणखी महत्वाचं, आता बघा कधी कधी काय होतं, कधी कधी काय हे जे फ्रंटला ना आपला मसाज येत नाही किंवा कधी कधी राहून जातो ना, तर तुम्हाला हेड मसाज करताना ही ही पण स्टेप करायची आहे तुम्हाला. बघा कुठली स्टेप करायची. ओके, तुम्हाला ना फ्रंटलाच आणते आणि दाखवते. हे बघ, तुम्हाला काय करायचं, स्काल्पचा थोडासा मसाज करायचा. ओके, अंगठे असे बॅकला ठेवायचे तसे आणि फिंगरच्या मदतीने तुम्हाला हा मसाज करायचा. राऊंड 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 कानाजवळ यायचं आहे. याने काय होणार आहे, तुमच्या ज्या कपाळावरचे हेअर कमी झालेले आहेत तिथे नवीन हेअर यायला मदत होईल. ठीक आहे? असायला घेऊन हा जो अंगठा आहे की नाही, हा तुम्हाला असा ठेवायचा आहे आणि तो राऊंड घेऊन तुम्हाला खाली जायचं. कुठं कसं जाणार तुम्ही खाली? ह्या बाजूला बघ, असं घेऊन आपण असं खाली गेलो. ठीक आहे? असं खाली गेलो, पूर्ण खाली जायचं. हे बघा तुम्ही परत बघा. हे बघा, मी हेअर वरच दाखवते बघा. आपण असे हे असं खाली गेलो. ठीक आहे, इथपर्यंत आलो, हे खाली गेलो आपण इथून. ठीक आहे, मध्य गाठला आपण आणि हाच अंगठा तुम्हाला प्रेस करत 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 मध्य गाठायचा आपल्याला. वरती जायचं, असं वरती जायचं आहे. मध्ये आलात की तुम्हाला दोन्ही हाताने हलकसं असं डोकं आहे हे हलकसं प्रेस करायचं, जास्त जोरात नाही, असं. आणि थोडस या बाजू. ठीक आहे, एवढं करायचं. पुन्हा स्टेप फॉलो करायचे, तीच ही स्टेप करायची तुम्हाला. अंगठा ठेवून बॅकला आलो आणि आता हेअरच्या आतून जायचं आहे. तुम्हाला बाहेर कसं करता हे दाखवण्यासाठी दाखव. हे हेअरच्या आतमध्ये गेलो, प्रेस केलं, झालं. याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक मसाज करायचा आहे, जसं की हा मध्य गाठायचा आहे. अशा प्रकारे फिंगरच्या कपाळावर तुम्हाला अशा प्रकारे प्रेशर द्यायचा. अशा प्रकारे ह्याने काय होईल, तुमचं ब्लड सर्क्युलेशन पण प्रॉपर होईल आणि नवीन हेअर यायला सुद्धा काय होईल, तुम्हाला मदत होईल. आणि जर का एखादी व्यक्ती स्ट्रेस घेतेय तर अशा क्लायंटला सुद्धा रिलॅक्स वाटेल. अशा काय प्रेशर द्यायचं, प्रेशर द्यायला विसरायचं नाही. ओके, एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, क्लायंटचे हेअर वरती उचलायचं. उचलले आणि थोडस तुम्हाला कानाजवळ आपला जो फिंगर आहे की अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला फिंगर घेऊन जायचंय कानाजवळ. ठीक आहे, खाली यायचं, हळूहळू हळू खाली यायचं, प्रेशर नका देऊ जास्त सुरुवातीला. पुन्हा वर जायचं,
पुन्हा वर जायचं आणि इथे आल्यानंतर तुम्हाला 1 2 3 प्रेशर द्यायचं नाही. 1 2 3 जास्त प्रेशर द्यायचं नाही. त्या बघा मी सारखं सारखं सांगते, इथे जास्त प्रेशर देऊ नका. हे झालं. हेअर सोडायचंय तुम्हाला. पुन्हा तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची. एक राऊंड कंप्लीट झाला आपल्याला. सेम आपल्याला राऊंड तोच पूर्ण फिनिश करायचा आहे. म्हणजे सेकंड राऊंडला पण तुम्ही सेम प्रोसेस करता. ठीक आहे. आता सेकंड राऊंडची प्रोसेस आता समजायचं हीच सेकंड राऊंडची पण प्रोसेस तुम्हाला सेम आहे. एंड कसा करायचा झालं. हे झाल्यानंतर हे रिपीट करायचंय तुम्हाला. हे 2 वेळा तरी व्हायला पाहिजे. पुन्हा ही स्टेप करायची आहे जी तुम्हाला मगाशी दाखवली ती पुन्हा करायची असते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हलकासा असा मसाज करायचा. हलका 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 बॅकला जायचं अशा प्रकारे. हा मसाज तुम्ही कोणाला करता? पुरुषांना देऊ शकता. कारण त्यांचे हेअर लहान असतात ना, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना अशा प्रकारे मसाज देऊ शकता. आणि हे देताना आपण थोडस प्रेशर द्यायचं. ओके. आता लास्ट काय करायचंय तुम्हाला? शेवटच्या स्टेपला काय करायचंय तुम्हाला? क्लायंटचे हेअर नीट करायचे. ठीक आहे. क्लायंटचे हेअर नीट झाल्यानंतर एकच पार्ट दाखवते तुम्हाला, दुसरा पार्ट तुम्हाला तसाच करायचा. 4 सेक्शन करायचे आहेत आपल्याला. इयर टू इयर पार्टिशन करायचं आहे. हे पण सेम इकडचं. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय? आपल्याला हेअर ना गठ्ठ्यामध्ये उचलायचंय. कसे उचलणार आहात? गठ्ठ्यामध्ये. असं नाही इकडचं एक उचललं इकडचं उचललं नाही. स्टेप बाय स्टेप करा म्हणजे दिसायलाही सुंदर वाटेल आणि असं कसंही करायचं नाही. ठीक आहे. हा पार्ट बघा कसा करतोय आपण. गठ्ठ्याने केस थोडा थोडासा एक गठ्ठा उचलायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे. एक गठ्ठा उचलला, एक एक हेअर उचलला तर काय होईल? हेअर तुटतील, निघतील. लक्षात आलं? एक असा गठ्ठा तयार करायचा आणि खालून कसं त्याला असं खेचायचं. ट्विस्ट केलं मी आणि असं खेचायचं, सोडून द्यायचं. पुन्हा एक गठ्ठा घेतला, खेचायचं, गठ्ठ्यानेच खेचायचं. अशा प्रकारे तुम्हाला हेअर घ्यायचे आणि तुम्हाला ते हळूवारपणे खेचायचे. एक असं एक गाठ मारायची आणि खेचायचं. लक्षात आलं? त्याच्यानंतर बॅकला सुद्धा तसंच सेम करायचं. ओके. आता एवढे झाले ना हेअर, हे बाजूला ठेवायचं. ही बाजू तुम्हाला कळेल पण आता मी ही दाखवते. ठीक आहे. सेम खालून सुरुवात केली आपण. ह्या स्टेप मी जशा तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत तुमच्या सलून मध्ये. हेअर कुठलाही उचलू नका. त्याच्या आजूबाजूचे हेअर उचलायचे आहे. तुम्हाला फायदे सांगितलेले आहेत. या हेअर मसाजमुळे न्यू ग्रोथ येते, नवीन हेअर येतात, तुमचा हेअर फॉल थांबतो, तुमचा डॅन्ड्रफ सुद्धा कमी होतो. हे झालं. आता लक्षात घ्या ऑइल आहे की नाही त्याला काय करायचं? हे एवढं झाल्यानंतर तुम्हाला हे सगळे एका बाजूला घ्यायचे आहेत आणि हे हेअर पण करायचे आहेत बाजूचे. ठीक आहे. मी तुम्हाला एवढे करून दाखवलेले. हे एकत्र करायचे आहेत. याला सुद्धा तुम्हाला खेचायचं आहे. ठीक आहे. झालं. ठीक.
याच्यानंतर तुम्हाला स्टीम द्यायची आहे. तर स्टीम तुम्हाला सांगितलं मी मगाशी. जर का स्टीम देताय तर क्लायंटला लगेच हेअर वॉश करायला सांगा घरी गेल्यानंतर, किंवा तुम्ही तुमच्या सलून मध्ये करा. आणि जर का स्टीम देत नाही तर क्लायंटला हे ऑइल अगदी रात्रभर ठेवलं तरीही चालेल, दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करायला सांगायचं. ठीक आहे. हा तुमचा होता हेड मसाज. ओके, समजले सगळ्यांना? आता लक्षात घ्या, क्लायंटला जर का तुम्ही घरी जाऊन सर्व्हिस देता, ठीक आहे, तर तुम्ही अशा प्रकारचं स्टीमर पण घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. ह्याच्यातून स्टीम येईल आणि ती तुम्ही अगदी चेहऱ्यावर जसं फिरवतं तसं तुमच्या हेअरवर तुम्ही ह्याने स्टीम देऊ शकता. तुमच्याकडे जर राऊंड वाला स्टीमर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही स्टीम देऊ शकता. त्याला स्टीम तुम्ही क्लायंटला कशी किती हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही स्टीम देऊ शकता. जसं की 5 ते 6 मिनिटं पण क्लायंटला बस होते. कधी कधी त्याच्या आतही तुम्ही तुम्ही स्टीम बंद करू शकता. असं नाही की खूप स्काल्प अगदी गरम झालाय असं नाही करायचं. ठीक आहे. नॉर्मली तुम्ही स्टीम द्या त्याला. त्याच्यानंतर हेअर वॉश करायचा आणि सोडून द्यायचा क्लायंट. लक्षात आलं? आणि जर का तुम्ही स्टीम देत नाही तर तुम्ही ऑइल ठेवू शकता त्यांना सांगायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही हेअर वॉश करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला आज हेड मसाज कसा करायचा हे दाखवलेलं आहे मी तुम्हाला. करून बघा, स्वतःवर पण ट्राय करून बघा, कोणाला आता करायला सांगा पहिली गोष्ट, आणि त्याचे फायदे त्याचे रिझल्ट तुम्हाला कळतील. हेड मसाज हा इतका सुंदर विषय आहे ना, त्याने तर तुमच्या हेअरची ग्रोथ होणं, हे नवीन हेअर येणं, ठीक आहे, आणि तुम्ही जर स्ट्रेस, काळजी, चिंता करत नसाल तर तुम्हाला आणखीन बेनिफिट आहेत. जसं की काही जणांचे हेअर बघा आज कमी वयातच व्हाईट होत चाललेले आहेत. कारण सुद्धा आहेत ही, लक्षात घ्या. तर आपल्याला नेहमी शांत राहायचं आहे आणि बघा मग तुम्हाला चांगले रिझल्ट येतील. ठीक आहे. आता मी तुम्हाला मगाशी हे पण म्हटलं होतं की मी तुम्हाला एक आणखीन ऑइल पण दाखवणार आहे जे माझ्या हेअरला सुद्धा मी यूज करते. हे सुद्धा आता जे मी तुम्हाला दाखवलं तेही यूज करते. ठीक आहे. पण जे मिरॅकल ऑइल आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्याने तुमचे हेअर काळे राहतील. जर व्हाईट होत असतील तर ते व्हाईट होणं थांबेल. ठीक आहे. तर बघूयात आपण कुठलं लेक्चर आपल्याला ऍडजस्ट होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला मी ते करून दाखवेल. पण त्याच्यासाठी आपण थोडंसं घरी तयार करावं लागणार, कारण त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला गॅस करणार आहोत ना आपण ते. ठीक आहे. त्याची वेगळी प्रोसेस आहे आणि ते तुम्ही अगदी महिनाभर पण करून ठेवू शकता. सगळ्यांना यूज करू शकता, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना. ओके. तर पाहायचंय तुम्हाला, हे रेकॉर्डिंग बघायचं आहे, लेक्चर बघायचंय आणि आपण आणखीन पुढे पुढे चाललेले आहोत. सर्वांनी बघा. आणि महत्वाचं, ज्यांना कोणाला हा कोर्स करायचा असेल पूर्णतः फ्री आहे, त्यांना सुद्धा लिंक शेअर करा, जेणेकरून तुम्हीही एखाद्याची मदत करताय असा त्याचा अर्थ होईल. ठीक आहे. तर जास्तीत जास्त महिलांना आपले हे व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. चला, बाय बाय. तर आपला जर क्लास सर्वांना आवडत असेल, आपले लेक्चर आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. चला, बाय बाय.